मराठा आरक्षण जी.आर. विरोधामध्ये भुजबळ कोर्टामध्ये जाणार आहेत। सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टामध्ये भुजबळ हे जाणार असल्याची माहिती मिळते। हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। ओबीसींनी उपोषण सोडावं, भुजबळांनी त्यांना हे आवाहन केलेलं आहे। जी.आर. फाडणं, आंदोलन करणं थांबवा असं देखील आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले। फेसबुक पोस्टद्वारे भुजबळांनी ओबीसींना हे आवाहन केलेलं आहे। ओबीसी बांधवांनी शांतता राखावी असं देखील आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले। तर मंत्री छगन भुजबळ यांनी नेमकी काय फेसबुक पोस्ट केलेली आहे पाहूया। मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयाबाबत संभ्रम आहे। याबाबत आपल्या ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या अनेक संघटना, नेते यांचं राज्यभर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देणं, मोर्चे काढणं, शासन निर्णयाबद्दल विविध मार्गांनी रोष व्यक्त करणं या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। अनेक ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते व नेत्यांची उपोषणं देखील सुरू आहेत। या शासन निर्णयाच्या अनुषंगानं मी ओबीसींच्या इतर नेत्यांशी चर्चा केलेली आहे। आम्ही सर्वजण कायदेतज्ञ, वकील यांना या संदर्भातील सर्व कागदपत्र देऊन त्याबद्दल त्यांची मतं घेत आहोत, माहिती घेत आहोत। त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक असेल तर उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची देखील आपली तयारी आहे। यात काय बदल आहेत ते तपासणं आवश्यक आहे। त्यासाठी सविस्तर चर्चा करावी लागेल। तसंच या संदर्भात आपल्याला अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। तसंच सध्या राज्यामध्ये गणेशोत्सव सुरू असून गणेश विसर्जन जवळ आलेलं आहे। आपल्या अनेकांच्या घरी गणपती आहेत। या निमित्तानं सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यकर्ते, जनता ही व्यग्र आहे। पुढे शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुट्ट्या देखील आहेत। या सर्वांचा विचार करून कदाचित येत्या सोमवार किंवा मंगळवारपर्यंत आपण न्यायालयामध्ये जाण्याचा विचार करत आहोत, अशी फेसबुक पोस्ट आहे जी भुजबळांकडून करण्यात आलेली आहे। या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांशी देखील चर्चा केलेली आहे। अनेकांनी ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांमध्ये निवेदन देऊन शासनाकडे मांडलेली आहे। ज्यांनी अद्याप मांडली नसेल त्यांनी निवेदन देण्याचं काम सुरू ठेवा। शांतपणे आपलं म्हणणं सरकारी दरबारी नक्की मांडत राहा। परंतु त्या व्यतिरिक्त बाकी आंदोलनाचे प्रकार जसं उपोषण, मोर्चे, शासन निर्णयांसंदर्भातील कागदपत्र फाडणं हे सर्व तूर्त आपण त्वरित थांबवावं असं आवाहन भुजबळांकडून करण्यात आलंय। उपोषण देखील सोडावं अशी माझी राज्यातील सर्व ओबीसी कार्यकर्ते, नेते आणि यांना विनंती आहे। आपण याचा व्यवस्थित अभ्यास करून पुढील योग्य निर्णय घेणार आहोत। या शासन निर्णयामुळे ओबीसींचे नुकसान होत आहे असं वकील व कायदेतज्ञ यांच्या मार्फत निष्पन्न झाल्यानंतर आणि या संदर्भात न्यायालयामध्ये जाण्याची आवश्यकता दर्शवल्यानंतर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची आपली तयारी आहे असंही भुजबळ यांनी म्हटलंय। सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय मी लवकरच आपल्याला कळवेन। तोपर्यंत आपण सर्वांनी शांतता राखावी असं नम्र आवाहन आहे असं भुजबळांनी आपल्या पोस्टमधून म्हटलेलं आहे।